नमस्कार मंडळी, मी कृष्णकांत कांदे आणि तुम्ही पाहतायत आय मॅजिक। सध्या मी एच.व्ही. देसाई पुणे येथे इंटर्नशिप करत आहे, परंतु आज आपण थोडासा ब्रेक घेणार आहोत कारण आज आहे एक खास दिवस। हो, आज आहे वारीचा दिवस आणि मी जात आहे सासवडकडे, कारण इथे थांबते पालखी। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या पुण्यातून पंढरपूरकडे निघाल्या आहेत आणि त्यातला एक प्रमुख टप्पा म्हणजे सासवड। वारी ही महाराष्ट्राची आत्मा आहे। दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचण्यासाठी हजारो वारकरी पायी चालत जातात। संतांच्या पालख्या म्हणजे भक्तीचा महापूरच। त्यानंतर वारकऱ्यांसाठी थोड्याशा पाण्याच्या बॉटल घेऊन आम्ही निघालो त्या दिशेने ज्या दिशेने वारी जाणार होती। दिव्य सोहळा पाहून डोळा देह हा माऊली माऊल झाला, रंगी रंगला जीव दंगला, भुवरी आनंदी आनंद झाला। वारी फक्त धार्मिक यात्रा नाही, ही एक संस्कृती आहे। भक्ती, समर्पण आणि एकोप्याचं प्रतीक आहे। माझ्यासाठी ही पहिली वेळ आहे पालखी प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि खरंच सांगतो, हृदय भारावून गेले। इतकं प्रेम, श्रद्धा आणि सकारात्मक ऊर्जा मी कधी अनुभवली नव्हती। वरम पुंडलीकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तिष्ठं समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। आपल्या कामामधून वेळ काढून असा अनुभव घेणं म्हणजे एकदम परफेक्ट ब्रेक आहे। डोळ्यावर काम करताना अशा गोष्टी आत्म्याला टवटवीत करतात। वाहे झुळ 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 इंद्रायणी, माझ्या विठुरायाची दूर पंढरी, वाट चालत निघे ही अलंकापुरी, साज घाली ध्वज ह्या उभ्या अंबरी, बुक्का चंदन भाडी हलावी। कसा होता तुमचा आजचा पालखीचा एक्सपिरियन्स? पालखीचा एक्सपिरियन्स चांगला होता। आम्ही नेहमीच येतो, 3 वर्षापासून येतोय। आज यावर्षी पण आलो, छान मस्त झालं, दर्शन वगैरे चांगलं झालं, पॉझिटिव्ह थॉट्स वगैरे लई चांगले आले, मस्त होते। थँक्यू। तर मंडळी, हा होता माझा आजचा अनुभव पालखीचा। तुम्ही एकदा या पालखीचा नक्कीच आनंद घ्यायला पाहिजे। चालत नाही आलात तरी चालेल, परंतु अवश्य या, कारण विठोबा हा मंदिरात नाही तर या वारीच्या प्रत्येक पावलामध्ये आहे। आजचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि हो बर का, सबस्क्राईब करायला विसरू नका। रूप सावळ गोचीर पंढरपुरी, आस भेटीची लागे खुळ्या अंतरी, सावधा काना तुका माऊली पंढरी, अभंगाची गोडी